सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराजांच्या अमृतमय वाणीला नमन करून आजच्या प्रवचनाची सुरुवात करूया. जीवनाला दिशा देणारे, मनाला शांती देणारे आणि भक्तीचा मार्ग दाखवणारे हे विचार आपल्या हृदयात उतरावेत याच भावनेने चला तर मग 20 डिसेंबर रोजीचे नामीन ठेवावे चित्त, तेंच मानावे सत्य. सद्गुरू श्री गोंदवलेकर महाराज यांचे आजचे प्रवचन भक्तिपूर्वक ऐकूया. प्रारब्धानुसार देहाची गती, तेथे न गुंतवावी आपली वृत्ती. प्रारब्धाने देहाची स्थिती, आपण न पालटू द्यावी वृत्ती. देह प्रारब्धाने जातो, सुख दुःख भोगवितो. जे जे काही केले ते ते फळाला आले, म्हणून देहाची गती ते पालटणे नाही कोणाचे हाती. पांडव परमात्म्याचे सखे झाले, तरी वनवासातून मुक्त नाही झाले. सुदामा भगवंताचा भक्त झाला, पण दारिद्र्यरांतच राहिला. म्हणून देह प्रारब्धावर टाकावा, जे होईल तो आनंद मानावा. जैसे दुःख येते प्रारब्ध योगे, सुख आहे त्याचे मागे. दोहोंची न धरावी चाड, नामाची ठेवावी आवड. चित्त ठेवावे भगवंता पायीन, प्रारब्ध आड येऊ शकत नाही. देहाचे भोग देहाचे माथा, कष्ट न होती रघुनाथ स्मरता. प्रारब्धाने आलेले कर्म करीत जावे, त्याचे फळ भगवंताकडे सोपवावे. साधू संत देवादिक, हे प्रारब्धातून नाही सुटले देख. जीवनांतील आघात प्रारब्धाचे अधीन. समाधान नसावे त्याचेवर अवलंबून, त्यांत रामाचे स्मरण देईल समाधान. दुष्टाची संगती प्रारब्धाने जरी आली, तरी रामकृपेखालीन दूर गेली. मुखी असावे एक नाम, याहून दुजे पुण्य नसे जाण. नामीन ठेवावे चित्त, तेंच मानावे सत्य. हा निश्चय ठेवावा मनांत, मन होईल निभ्रांत. कर्तव्यीम असावे तत्पर, मुखीम नाम निरंतर. नामाचे प्रेम करावे जतन, जैसा कृपण राखी धन. कारण नामच आपल्याला तारण, मुखीम रामाचे नाम. बाह्य प्रपंचाचे काम, ऐसा राम जोडा मनीन. दुःखाचा लेश न आणावा मनीन. आजवर राहिला वासनेचा आधार, आता नामावर प्रेम ठेवा पुरेपूर. असती पुण्याच्या गाठी, तरच नाम येईल कंठीन. रामाचे नाम ज्याला न होईल सहन, त्याची गती नाही उत्तम जाण. निर्हेतुक घ्यावे नाम, जेणे जोडेल आत्माराम. नामाविन जे जे साधन, ते ते कष्टास मात्र कारण. देह जरी नाशिवंत, सांगितलेले नाम आहे सत्य. बुद्धी करावी स्थिर, नामीम असावे प्रेम अनिवार. नामांत कसलेही विचार आले, तरी ते नामाने दूर सारावे भले. नामस्मरणीम निदिध्यास, स्थूलाची न करावी आस. अखंड राखावे समाधान, हीच परमार्थाची खरी खूण जाण. जगन नियंत्या प्रभूस करावे आपले, बाकी किती जण आले गेले. मनावर त्याचा होऊ न द्यावा परिणाम. परमार्थाला एकच उपाय जाण, अखंड असावे अनुसंधान. आजचे बोधवचन: देह सोपवावा प्रारब्धावर, मन गुंतवावे रामावर. श्रीराम जय राम, जय जय राम.